नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक गोविंद जाधव, राठोड एमपीएससी अकॅडमी, विसावा नगर, आयटीआय कॉर्नर, नांदेड इथून जो प्लॅटफॉर्म तुम्हाला प्राध्यापक अविनाश राठोड सर द्वारा संचलित राठोड एमपीएससी अकॅडमीने हा एक प्लॅटफॉर्म तुम्हाला चांगल्या पद्धतीने निर्माण करून दिला आणि त्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादामुळे आपण ही बॅच यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. यशस्वीरित्या आपण पूर्ण पाडतोय. आता बाल मानसशास्त्र या विषयावर आधारित कुठले कुठले प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत त्याचे पीवायक्यू ची आपण सिरीज सुरू केलेली आहे. आजची सिरीज बघूया. त्यातला पहिला प्रश्न बघणार आहोत आज आपण. स्वयंशोधन पद्धतीबद्दल खालीलपैकी अयोग्य विधान कोणते आहे? आता बघा, प्रश्न वाचताना पहिल्यांदा आपल्याला शेवटचा भाग फार महत्वाचा आहे. म्हणले तुम्हाला अयोग्य विधान कोणते? कशामध्ये? स्वशोधन पद्धतीमध्ये. म्हणजेच स्वशोधन पद्धतीमध्ये स्वयंशोधन पद्धतीतलं अयोग्य विधान कोणतं? इथे 4 विधानं दिलेले आहेत. त्यापैकी अयोग्य विधान आपल्याला ओळखायला सांगितलं. बघा, ही पद्धती बालमानसशास्त्रीय अध्ययन तत्व पडताळण्यासाठी पूरक आहे. काय म्हणले? अयोग्य विधान ओळखा म्हणले. तर स्वयंशोधन पद्धत बालमानसशास्त्रीय अध्ययन तत्वे पडताळण्यासाठी पूरक आहे. हे विधान बरोबर विधान आहे. आपल्याला अयोग्य विधान शोधून काढायचं आहे. त्याच्यानंतर ही पद्धती कार्यकारण भाव शोधण्यासाठी उपयुक्त आहे. डेफिनेटली स्वयंशोधन पद्धत ही कार्यकारण भाव शोधण्यासाठी उपयुक्त आहे. दुसरं विधान बरोबर आहे. या पद्धतीत विद्यार्थी संख्या मर्यादित हवी. बिलकुल, कारण पद्धतच मुळात काय स्वयंशोधन पद्धत आहे. त्यामुळे विद्यार्थी संख्या भरमसाठ असून चालणार नाही. विद्यार्थी संख्या मर्यादित असायला हवी. हेही विधान बरोबर आहे. त्यानंतर सर्व घटकासाठी ही पद्धत सुयोग्य आहे नाही. सर्व घटकासाठी ही पद्धत सुयोग्य होऊ शकत नाही. कारण एकतरी स्वयंशोधन पद्धत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यानं वैयक्तिक माहिती गोळा करणं, त्याचा डाटा गोळा करणं, ते ज्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून आहे. ते हे प्रत्येकासाठी वैयक्तिक गोष्ट आहे. स्वयंशोधन स्वतःपासून आहे. सर्वच घटकासाठी ही पद्धत उपयुक्त ठरू शकत नाही. विधान क्रमांक 4 हे चुकीचं विधान आहे. स्वयंशोधन पद्धतीबद्दल खालील अयोग्य विधान कोणते? तर विधान 4 हे अयोग्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. मनचक्षुवर प्रतिमा निर्मिती होण्यासाठी खालीलपैकी कोणती बाब लागू होत नाही? प्रश्न नीट बघा. मनचक्षुवरती प्रतिमा निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणती बाब लागू होत नाही? पूर्वी अनुभव घेतलेला असावा ही बाब लागू होत नाही का? तर आता आपल्याला काय शोधायचं? कोणती बाब लागू होत नाही? तर पूर्वी अनुभव घेतलेला असावा ही बाब या ठिकाणी तुम्हाला लागू होते. त्याला लागू होत नाही ते शोधा म्हणले. कशासाठी? मनचक्षुवर प्रतिमा तयार करण्यासाठी. मनचक्षुवर प्रतिमा तयार करण्यासाठी पूर्व अनुभव घेतलेला असावा हे विधान बरोबर आहे. ही बाब लागू होते. एका प्रतिमेचा अनुभव अधिक तीव्रतेने येण्याऐवजी बहुतेकांना मिश्र प्रतिमेचा अनुभव येतो. वाक्य बघा. एका प्रतिमेचा अनुभव अधिक तीव्रतेने येण्याऐवजी बहुतेकांना ते मिश्र प्रकारचा येऊ शकतो. अगदी बरोबर आहे. एक कल्पना करत असताना त्याच कल्पनेला ती प्रतिमा तुम्ही तयार करत असताना जेवढ्या तीव्रतेने आठवते तसंच इतर मिश्र प्रतिमा सुद्धा तुम्हाला आठवायला सुरुवात होतात. हे पण विधान लागू होतं. त्यानंतर प्रतिमेची तीव्रता एखादी बाब किती वारंवार अनुभवाला आली यावर अवलंबून असते. हो, ती प्रतिमा चटकन तुम्हाला तीव्रता पटकन ती आठवायला लागली म्हणजेच काय? ती बाब किती वारंवार अनुभवायला आली यावर तिची तीव्रता अवलंबून असते. म्हणजे हेही विधान लागू होतं. एखाद्याच्या मनात सर्व प्रकारच्या प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होतात. निर्माण होतात नाही. एखाद्याच्या मनात सर्व प्रकारच्या प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होत नाहीत. त्याने निर्माण होतं म्हणतंय. निर्माण होत नाहीत हे विधान सरळ सरळ चुकीचं विधान आहे आणि ते त्या बाबतीत लागू होत नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक तुमचं 4 हे तुमचं उत्तर असेल. हे विधान अजिबात लागू होत नाही. पुढचा प्रश्न बघूया. अवधान नियंत्रित करणाऱ्या घटकापैकी
बाह्य घटक कोणता? अवधान, लक्ष केंद्रित करणं, विद्यार्थ्यांचं लक्ष आपल्याकडे खेचून ठेवणं, अध्ययन करताना किंवा उभीपणे करत असताना. तर अशा वेळी तुम्हाला अवधानाचे प्रकार सांगितलेले आहेत. अवधानाचे अवधान नियंत्रित करण्याचे 2 घटक आहेत. एक आंतरिक घटक आहे आणि दुसरा बाह्य घटक आहे. तर यांनी प्रश्न काय विचारलाय? अवधान नियंत्रित करणाऱ्या घटकापैकी बाह्य घटक कोणता आहे? परत लक्षात घ्या. अवधान नियंत्रित करणारे 2 घटक आहेत. एक घटक आहे आंतरिक घटक आणि दुसरा आहे तो बाह्य घटक. इथं अवधान नियंत्रित करणारा या 4 पैकी कोणता घटक बाह्य घटक आहे असं विचारलं. नंबर 1 तात्कालिक गरज आहे. तात्कालिक गरज ही बाह्य घटक होऊ शकत नाही. आवर्तने, सवय, वृत्ती. आय थिंक तात्कालिक गरज, आवर्तने, सवय, वृत्ती. सवय सुद्धा बाह्य घटक नाही. वृत्ती सुद्धा बाह्य घटक नाही. तात्कालिक गरज या 3 गरजा, या 3 घटक तात्कालिक, सवय आणि वृत्ती हे 3 बाह्य घटक होत नाहीत. यातलं आवर्तने हा घटक मात्र बाह्य घटक होऊ शकतो. आवर्तने म्हणजे बाह्य घटक कसं काय लक्षात घ्या. तुम्ही रस्त्यावरून चाललात, रस्त्यावरून जात असताना अचानक तुमचं लक्ष खेचलं गेलं. असं कोणतं नाही. बाहेरून एखादी घटना अशी घडली आहे की आपोआप तुमचं लक्ष त्याच्याकडे गेलंय, अवधान तिकडे गेलेलं आहे. उदाहरण सांगायचं असेल, जोरात आवाज झाला, रस्त्याने जात असताना अचानक जोरात आवाज झाला. आवाज कुठं आजूबाजूला झाला, जोरात आवाज झाला, आपले ज्ञानेंद्रिय ऍक्टिव्हेट झाले, कान ऍक्टिव्हेट झाला. पण इच्छा नसताना सुद्धा तो आवाज ऐकला. त्यानंतर चमकदार प्रकाश, रस्त्याने जात असताना अचानक वीज कडाडलेली असेल, अचानक वीज चमकलेली असेल, इच्छा नसताना तुम्ही तिकडे बघताय. म्हणजे असा कोणता बाह्य घटक आहे की ज्यामुळं तुमचं अवधान तिकडे त्यानं खेचतं. असा बाह्य घटक या 4 पैकी कोणता? उत्तर आहे आवर्तने. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 तुमचं करेक्ट उत्तर. त्यानंतर खालीलपैकी कोणते प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही ते ओळखायला सांगितलेलं आहे. खालीलपैकी कोणते प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही ते ओळखायचे आहे. प्रेरणेची वैशिष्ट्य कोणकोणती? त्यामध्ये कोणते वैशिष्ट्य नाही? फोकस करायचं कशावर आपल्याला? नाही म्हटलेलं आहे. नाहीवर फोकस करायचा आहे. प्रेरणेचे खाली तुम्हाला 4 वैशिष्ट्य दिलेले आहेत. यापैकी कोणतं वैशिष्ट्य हे प्रेरणेचे वैशिष्ट्य होऊ शकत नाही? ऑप्शन नंबर 1 मानवी वर्तनाला दिशा देण्याचे सामर्थ्य प्रेरणेत असते. हे प्रेरणेचे वैशिष्ट्य आहे. मानवी वर्तनाला दिशा देण्याचे सामर्थ्य प्रेरणेत असते. म्हणजे हे विधान म्हणजे हे विधान काय म्हणू शकतो आपण? प्रेरणेचे वैशिष्ट्य आहे. वर्तन पूर्ण होईपर्यंत प्रेरणा कार्यरत असते. बिलकुल. एखादी वर्तन तुम्ही करत असाल तर ते वर्तन पूर्ण होईपर्यंत तुमच्यामध्ये प्रेरणा कार्यरत असते. हे विधान वैशिष्ट्य आहे. हे प्रेरणेचे वैशिष्ट्य आहेत. प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टीची निवड होते. बिलकुल. प्रेरणा जर नसेल तर त्या पर्टिक्युलर एका गोष्टीची आपण निवड करू शकत नाही. म्हणून प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टीची निवड होते. हे पण विधान प्रेरणेचे वैशिष्ट्य आहे. प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक असमतोल साधला जातो. ताप चुकीचं. प्रेरणेमुळं शारीरिक आणि मानसिक असमतोल साधता येत नाही. प्रेरणा आंतरिक प्रेरणा आहे लक्षात घ्या. आणि त्यामुळं तुमचं मानसिक असमतोल इथं तुम्हाला असमतोल साधला जातो म्हटलं गेलं. मानसिक असमतोल इथं साधला जात नाही. चौथं विधान हे प्रेरणेचे वैशिष्ट्य होऊ शकत नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी कोणत्या बाबींची गरज असते? कोणतीही संवेदना. त्या अगोदर आपण संवेदना बघितलंय, अवबोध बघितलंय. त्याला अर्थ प्राप्त झाल्याच्या नंतर मग मानसिक प्रक्रिया कशा सुरू होत असतात. आता इथं काय विचारले? कोणतीही संवेदना, सेन्सेशन, कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबींची गरज असते? ऑप्शन नंबर 1 उद्दीपक. बिलकुल. उद्दीपकाशिवाय संवेदना निर्माण होऊ शकत नाही. ज्ञानेंद्रिय. बिलकुल. त्याच्यानंतर मज्जासंस्था. राईट. उद्दीपक, ज्ञानेंद्रिय, मज्जासंस्था हे तिन्ही घटक अपेक्षित आहेत. कशासाठी? संवेदना निर्माण होण्यासाठी. उद्दीपक लागतो, ज्ञानेंद्रिय लागतात आणि मज्जासंस्था तिन्ही घटक लागतात. तिन्ही घटक
आवश्यक आहेत. तिन्ही बाबी गरजेच्या आहेत. तर अ, ब, क. अ, ब, क. हे पहा. ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं अचूक उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न बघू. प्रकाशात अंतर्भूत असलेल्या 7 रंगाचे स्मरण ठेवण्यासाठी प्रत्येक रंगाचे आद्याक्षर घेऊन तयार केलेले ताना पिहिनी पाजा हे सूत्र संस्करण मधील अध्ययनाच्या कोणत्या पद्धतीवर अवलंबून आहे किंवा कोणत्या पद्धतीवर आधारित आहे? मित्रांनो बघा, प्रकाशात अंतर्भूत असलेले 7 रंग. आपल्याला अगोदर एखादी गोष्ट माहित असेल, माहित असलेल्या गोष्टीला आठवणीत ठेवण्यासाठी आपण वेगवेगळ्या ट्रिक्स वापरतो. ट्रिक्स तेव्हाच तयार करत असतो. ती गोष्ट अगोदर आपल्याला माहिती आहे. पण ती आपण आठवणीत राहावं यासाठी आपण दुसरं काहीतरी सपोर्ट जोडतो. ते पटकन आपल्याला आठवलं पाहिजे. तर हे सगळं करत असताना गुरुजी आपल्याला जेव्हा तुम्हाला इंद्रधनुष्याचे 7 रंग ते सांगून जातात, तर शॉर्टकट अगोदर तुम्हाला 7ही रंग माहीत आहेत. कोणता? तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा, काय तुमचा ताना, पिनी, पाजा आणि जांभळा. आता जे शॉर्टकट एक-एक अक्षर घेतलेले आहेत, पण याचा विस्तार आपल्याला अगोदर माहिती आहे. अगोदर माहीत असलेल्या गोष्टीवर आधारित ती गोष्ट पुन्हा आपल्याला आठवणीत राहिली पाहिजे यासाठी शॉर्ट ट्रिक ज्या वापरल्या जातात. तर या शॉर्ट ट्रिक्स अध्ययनाच्या कोणत्या पद्धतीवर आधारित आहे? आता इथं तुम्हाला अध्ययनाच्या 4 पद्धती सांगण्यात आलेल्या आहेत. पहिली समशंतर पद्धत, दुसरी स्मृती सहाय्य पद्धत, समग्र पद्धत आणि चौथी उच्चारण पद्धत. इथं उच्चारण पद्धतीचा उपयोग वाटत नाही. समग्र पद्धत सगळं एका जागी आणा, अजिबात गरज नाही. सम समशंतर पद्धत म्हणजे समवय अजिबात नाही. तर ही पद्धत आहे स्मृती सहाय्यक पद्धत. या पद्धतीला कोणत्या अध्ययनाच्या कोणत्या पद्धतीवर ही पद्धत आधारित असेल? एखादी गोष्ट माहीत असलेल्या गोष्टीवर, माहीत असलेल्या बाबीवर, विषयावर आधारित तुम्ही ती गोष्ट पुन्हा आठवण्यासाठी नवीन काहीतरी ट्रिक्स वापरणं, त्याला म्हणतात स्मृती सहाय्यक पद्धत. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं अचूक उत्तर. पुढचा प्रश्न बघा. चित्तभ्रम या अवबोधातील दोषाच्या बाबतीत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे? सॉरी, अयोग्य आहे. योग्य नाही, अयोग्य ओळखायचं आहे. चित्तभ्रम या अवबोधातील दोषाच्या बाबतीत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? तर चित्तभ्रम केव्हा होत असतो? चित्तभ्रम होत असेल, चित्तभ्रम इंद्रिय भ्रम जसा असतो तसा चित्तभ्रम असतो. मग आता चित्तभ्रम किंवा इंद्रिय भ्रम असतील, चित्तभ्रम, इंद्रिय भ्रम, चित्तभ्रम, इंद्रिय भ्रम ह्या पद्धती ज्या पद्धतीने आपण म्हणत असतो, मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या. तर हे अवबोधातले दोष आहेत. इंद्रिय भ्रम असेल, चित्तभ्रम असेल, त्याला काय म्हणतो आपण? अवबोधातले दोष असं म्हणतो. अवबोधातील दोषाच्या बाबतीत कोणत्या? चित्तभ्रम या अवबोधाच्या दोषाच्या बाबतीत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? योग्य नाही तर अयोग्य ओळखा म्हणलं. चित्तभ्रमात उद्दीपक समोर नसताना भास होत असतो. बिलकुल. इथं तुम्हाला चित्तभ्रमामध्ये ती गोष्ट समोर असताना म्हणजे समोर नसतानाही भास होत असतो. हे विधान योग्य आहे. मनाच्या विशिष्ट प्रकारच्या अवस्थेमुळे चित्तभ्रम होतात. बिलकुल. मनाची जर विशिष्ट अवस्था त्या अवस्थेने जर तुम्ही असाल, अशा वेळी तुम्हाला काय निर्माण होऊ शकतो? चित्तभ्रम तुम्हाला निर्माण होऊ शकतो. म्हणजे हेही विधान बरोबर आहे. आता चित्तभ्रमात संवेदनांना चुकीचा अर्थ लावला जातो. असं होत नाही. चित्तभ्रमामध्ये जर संवेदनाला चुकीचा अर्थ लावता येत असेल, तर तसं नाही होणार. कारण एक लक्षात घ्या, कधी-कधी आपण रस्त्याने जात असताना बाटलीचं बूच किंवा ते टोपण पडलेलं असतं. अचानक आपल्याला असं वाटतं, की अरे पैसा पडलाय किंवा नाणं पडलेलं आहे. पण ते नाणं उचलण्याचा प्रयत्न करणार. याचा अर्थ काय लक्षात घ्या. चित्तभ्रमात संवेदनांना चुकीचा अर्थ लावला जातो. हे विधान अयोग्य आहे. चुकीचा अर्थ जर लावला असता, तर ते नाणं आहे. नाणं हा तरी अर्थ तुम्ही लावलेला. ते नाणं आहे हे आपल्याला कळलंच नसतं. मग ते नाहीच. प्रत्यक्षात परिस्थिती प्रत्यक्षात तशी नसते, पण आपल्याला तसा भास होतो. त्याला चित्तभ्रम म्हणतात. मुळात आपण जसं समजतो तसं तिथे परिस्थिती नसते. तसं भासतं, पण प्रत्यक्षात तसं नसतं. त्याला म्हणतात चित्तभ्रम.
म्हणून विधान क्रमांक 3 हे मात्र अयोग्य आहे. मनाची अतिसंवेदनशील अवस्था हे चित्तभ्रमाचे कारण होय. हे विधान योग्य आहे. विधान अयोग्य कोणतं आहे? 3 नंबर. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असेल. त्यानंतर जे आपण हे अध्यापन उपयोगी होण्यासाठी काय आवश्यक आहे? अध्यापन जर आपल्याला चांगलं व्हावं असं वाटत असेल, अध्यापन हे अध्ययन उपयोगी होण्यासाठी काय आवश्यक आहे? प्रवर्तन, बक्षीस, शिक्षा की साहित्य? जर अध्यापन चांगलं होऊ द्यायचं असेल, अध्यापनोपयोगी किंवा अध्ययनांगी होण्यासाठी अध्ययनांगी होण्यासाठी काय आवश्यक आहे? बक्षीस, शिक्षा, साहित्य किंवा प्रवर्तन? आता एक लक्षात घ्या, बक्षीस, शिक्षा, साहित्य हे प्रेरणा निर्माण करू शकतील. पण तेवढ्या तीव्रतेच्या प्रेरणा ते निर्माण करू शकत नाही, जेवढ्या तुम्हाला त्या अध्ययनाला अध्यात्म उपयोगी नेण्यासाठी जेवढं प्रवर्तन तुम्हाला मदत करतं, तेवढे कोणताच घटक मदत करत नाही. त्या 4 पैकी ऑप्शन क्रमांक 1 तुमचं उत्तर आहे. प्रवर्तन हे तुमचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक कोण आहेत? मानसशास्त्रामध्ये मॉरल्स ऑफ टीचिंग कोणी आणली? किंवा हु इज द फादर ऑफ मॉरल्स ऑफ टीचिंग? अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक कोणाला म्हणतात? अध्यापनाच्या प्रतिमानाच्या जनकाची योग्य जोडी ओळखा. हर्बर्ट थेनन व जॉन डुई, फॅनी शाफेल व जॉर्ज शाफेल, मार्शा विल व ब्रूस जॉइस, जॉर्ज ब्राउन व विलियम शू. यापैकी योग्य जोडी ओळखा की जे अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक आहेत. मॉरल्स ऑफ टीचिंग, या मॉरल्स ऑफ टीचिंगचे खालीलपैकी जनक कोण? हर्बर्ट थेनन व जॉन डुई, फॅनी शफेल व जॉर्ज शफेल, मार्शा विल व ब्रूस जॉइस, जॉर्ज ब्राउन व विलियम शू. आता यातली करेक्ट जोडी कोणती आहे, ज्याला आपण अध्यापनाच्या प्रतिमेचे जनक म्हणतो? ते आहे मार्शा विल व ब्रूस जॉइस. इथं थोडस नाव टेक्निकल मिस्टेक झालेलं आहे, ते मार्शा विल असं आहे. मार्शा विल, मार्शा विल व ब्रूस जॉइस हे अमेरिकन जोडगोळी आहे. हे दोन्ही अमेरिकेमधले शिक्षण तज्ञ म्हणून ओळखले जातात. इसवी सन 1980 मध्ये त्यांनी अध्यापनाच्या प्रतिमानाच्या एकूण 10 संकल्पना मांडलेले, म्हणजेच 10 संकल्पना असलेले तरी प्रतिमाने मांडली. केव्हा? इसवी सन 1980 मध्ये. इसवी सन 1980 मध्ये अमेरिकन मानसशास्त्राचे अभ्यासक असलेले मार्शा विल व ब्रूस जॉइस या दोघांना अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक म्हणून ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असेल. आता यानंतरचा प्रश्न पाहूया. 1959 साली गिलफोर्ड यांनी मांडलेल्या बुद्धिमत्तेविषयीच्या उपपत्यामध्ये एकूण किती घटक मांडलेले आहेत? मित्रांनो, आपण गिलफोर्डच्या उपपत्या बघत असताना, गिलफोर्ड बद्दल माहिती बघत असताना यांच्याबद्दल डिटेल माहिती आपण बघितलेली होती की त्यांनी बुद्धिमत्तेच्या बद्दल त्यांच्या उपपत्तीमध्ये काय काय सांगितलं होतं? क्रिया, निर्मिती. म्हणजे त्यांनी हे सांगितलं की बुद्धी ही अनेक घटकांची, विविध घटकांची मिळून बनलेली आहे. मग त्यामध्ये त्यांनी कसं सांगितलं? असे किती असतील? 4, हे 5, हे 6. जवळपास तुमची बुद्धिमत्ता एकूण 120 घटकांची मिळून बनलेली आहे. आता हे 120 कसे झाले बघा. 4 गुणिले 5 गुणिले 6, 4 पंच 20, 20 गुणिले 6, 20 गुणिले 6 म्हणजे 120. त्यांनी बुद्धिमत्तेचं वर्गीकरण 3 गटात केलं. पहिला गट विषय, विषयामध्ये त्यांनी 4 बाबी सांगितल्या. दुसरा क्रिया, त्याच्यात 5. त्यानंतर तिसरा निर्मिती, त्याच्यात 6. या सगळ्यांचा गुणाकार करा. 4 गुणिले 5 गुणिले 6, 4 पंच 20, 20 गुणिले 6, 20 संग 20चे 120 घटक. म्हणजे बुद्धिमत्ता एकूण किती घटकांची मिळून बनलेली आहे?
120 घटकांची मिळून बनलेली आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न पाहूया. मतिमंदवातील पुढीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये बालके चांगल्या पद्धतीने साक्षर होऊन व्यवसाय क्षमता आत्मसात करू शकतात? मित्रांनो, समोर तुम्हाला इथं मतिमंदवाबाबत, मतिमंदत्व ज्या ज्या विद्यार्थ्यांना आलेलं असतं त्या मतिमंदवाचे नेमके प्रकार कोणते, इथे तुम्हाला 4 प्रकारचं मतिमंदत्व सांगण्यात आलेलं आहे. मी या 4 प्रकारच्या मतिमंदत्वापैकी कोणत्या प्रकारचे विद्यार्थी हे काय चांगल्या पद्धतीने एकतर ते साक्षर होऊन व्यवसाय क्षमता आत्मसात करू शकतात. बघा, परत प्रश्न काय म्हणलेला आहे, तुम्हाला मतिमंदत्वाचे इथे एकूण 4 प्रकार सांगितले आहेत. 4 प्रकारची बालक मतिमंद असू शकतात. मतिमंद बालकांचे इथं 4 प्रकार सांगितले. या 4 प्रकारापैकी कोणत्या मतिमंदत्व प्रकारातला विद्यार्थी साक्षर होऊन व्यवसाय क्षमता आत्मसात करू शकतो? मध्यम मतिमंदत्व असलेला विद्यार्थी साक्षर होऊन व्यवसाय क्षमता आत्मसात करू शकतो का? मध्यम मतिमंदत्वाचा विद्यार्थी करू शकत नाही. सौम्य मतिमंदत्व, सौम्य या शब्दाचा अर्थ काय? त्याला मतिमंदत्वाला सुरुवात झाली. तो खूपच मतिमंद आहे असं नाही, तो मध्यम पण आहे असं पण नाही, सौम्य, न कळत. हे मतिमंदत्व त्याच्याकडे आहे, पण किती? खूप मोठ्या प्रमाणात नाही, अगदी कमी प्रमाणात सौम्य मतिमंदत्व आहे. म्हणजे आता त्याला सुरुवात झालेली आहे. अशा विद्यार्थी साक्षर होऊन व्यवसाय क्षमता आत्मसात करू शकतो का? बिलकुल. असा विद्यार्थी साक्षर होऊन व्यवसाय क्षमता आत्मसात करू शकतो. पुढं कडक मतिमंदत्व म्हणजे पूर्णतः. गंभीर मतिमंदत्व त्याच्याही पलीकडे, ज्यांना तर अक्षरशः मग तुम्हाला यांना सांगण्यापेक्षा संस्था ज्या असतात अशा लेकरांचं पालन पोषण करणार, त्यांची यांना गरज असते, डॉक्टरच्या ट्रीटमेंटची गरज असते. असे विद्यार्थी साक्षर होऊ शकत नाहीत. कोणते? मध्यम मतिमंदत्वाचा विद्यार्थी साक्षर होऊन व्यवसाय क्षमता आत्मसात करू शकत नाही. कडक मतिमंदत्वाचा विद्यार्थी साक्षर होऊ शकत नाही. आणि गंभीर मतिमंदत्व असलेला आपण साक्षर होऊ शकत नाही. होऊ शकतात सौम्य मतिमंदत्व, कारण आता त्यांच्या मतिमंदत्वाला सुरुवात झालेली आहे. सौम्य, कमी, हळू आहे असे विद्यार्थी, त्यांना प्रॉपर ट्रेनिंग जर तुम्ही दिलात, योग्य गायडन्स, योग्य मार्गदर्शन जर तुम्ही दिलात, तर निश्चित ते साक्षर होऊन व्यवसाय क्षमता आत्मसात करू शकतात. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं अचूक उत्तर असेल. पुढचा प्रश्न. शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रियेच्या प्रक्रियेवर परिणाम करणारे खालीलपैकी घटक कोणते? कोणत्या दोघावर? शिक्षक व विद्यार्थी. शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रियेच्या प्रक्रियेवर, या दोघांमध्ये असलेली आंतरक्रिया प्रक्रिया, यांच्यातील आंतरक्रियेच्या प्रक्रियेवर परिणाम करणारे खालीलपैकी घटक कोणते? इथं तुम्हाला घटक सांगितलेले. या दोघातली आंतरक्रिया व्यवस्थित व्हावं यासाठी परिणाम करणारे खालीलपैकी घटक. नंबर 1, वर्गातील विद्यार्थ्यांचे विविध गट. वर्गातील विद्यार्थ्यांचे विविध गट शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रियेच्या प्रक्रियेवर परिणाम करतो का? बिलकुल परिणाम करू शकतो. त्याच्यानंतर शिक्षक व विद्यार्थी यांचे व्यक्तिमत्व हाही घटक परिणाम करणारा घटक आहे. विद्यार्थ्याला शिकण्यासाठी मिळणारी प्रेरणा, विद्यार्थ्याला शिकण्यासाठी मिळणारी प्रेरणा यांच्यातील आंतरक्रियेचा घटक होऊ शकतो का? बिलकुल आपण होऊ शकतो. शिक्षकाचा विद्यार्थ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, हो, सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षकाला सब समान म्हणून पाहावं लागतं. शिक्षकाचा विद्यार्थ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सुद्धा घटक परिणाम करणारा घटक म्हणून ओळखला जाऊ शकतो. म्हणजे 4ही घटक बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 3 अ, ब, क, न हे 4ही घटक बरोबर आहेत आणि 4ही घटक या आंतरक्रियेवर परिणाम करणारे घटक म्हणून ओळखले जातात. यानंतरचा प्रश्न पाहू. मानवी प्राण्याची घडण, अनुवंश व परिस्थिती. इथं फोकस लक्षात घ्या. प्रश्न इथंच आपल्याला समजून आला पाहिजे. मानवी प्राण्याची घडण, तुमची माझी घडण जर होत असेल, आपण जर घडत असेल, तर अनुवंश व परिस्थिती यांच्या
संयुक्त कारणामुळे होत असते. खाली दिलेल्या घटकामध्ये कोणत्या घटकावर फक्त परिस्थितीचा प्रभाव तुम्हाला दिसून येऊ शकतो? बघा, मानवी प्राण्याचे घडण होत असताना, तुमचं माझं घडण होत असताना अनुवंश व परिस्थिती यांच्या संयुक्त कार्यामुळे, कोणत्या? अनुभव आणि अनुवंश आणि परिस्थिती यांच्या संयुक्त कार्यामुळे होत असते. खाली दिलेल्या घटकात कोणत्या घटकावर फक्त परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो? परिस्थितीचा प्रभाव म्हणून तुम्हाला सांगितलेला आहे. या चार पैकी असा कोणता घटक आहे की ज्यावर तुम्हाला परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो? नंबर एक, स्वभाव व वृत्ती व त्याचे वय, बुद्धिमत्ता, डोळ्याचा व शरीराचा रंग. यापैकी असा कोणता घटक आहे की ज्या एका घटकावर तुम्हाला फक्त परिस्थितीचा प्रभाव दिसून येईल? पक्वतेचे वय जर असतील, अनुवंश आणि परिस्थिती परिणाम करतील. बुद्धिमत्तेवर दोन्ही घटक परिणाम करतील. डोळ्यांचा व शरीरांचा रंग बिलकुल अनुवंश परिस्थिती. पण यापैकी फक्त एकच घटक आहे, स्वभाव व वृत्ती. आपल्यात असलेला स्वभाव आणि आपल्याकडे असलेली वृत्ती यावर आपली परिस्थिती परिणाम करत असते. स्वभाव आणि वृत्तीवर अनुवंश तिकडच जाऊ द्या, परंतु परिस्थिती सर्वाधिक प्रभाव करत असते. म्हणून तुमचं ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न, केवळ ज्ञानेंद्रिय उद्दीपित होऊन जी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया होते ती संवेदना होय. खाली दिलेल्या विधानामध्ये संवेदनाविषयी कोणते विधान योग्य आहे? सरळ काय केले पहा, अगोदर तुम्हाला संवेदना त्यांना अपेक्षित, या प्रश्नातून अपेक्षित काय, संवेदनेबद्दल तुम्हाला खाली आम्ही 4 विधानं दिलेले आहोत. या 4 विधानापैकी संवेदनेबद्दल योग्य विधान कोणतं? मग त्याच्या अगोदर त्यांनी काय केलंय, तुम्हाला संवेदना म्हणजे काय हे अगोदर सांगितलंय. बाबा रे, संवेदना याला म्हणतात. अशी संवेदना असताना खालील 4 विधानापैकी कोणतं विधान संवेदनेला लागू होतं? मग संवेदना म्हणजे काय? पहिल्या 2 ओळीत सांगितलंय. केवळ ज्ञानेंद्रिय उद्दीपित होऊन, म्हणजे आपले ज्ञानेंद्रिय ऍक्टिव्हेट, पंच ज्ञानेंद्रिय केवळ ज्ञानेंद्रिय उद्दीपित होऊन जी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया होते तिला संवेदन होय किंवा ती संवेदना होय असे म्हणू. खाली दिलेल्या विधानामध्ये संवेदनेविषयी कोणते विधान योग्य आहे? बघा, अगोदर त्यांनी तुम्हाला संविधान म्हणजे संवेदना म्हणजे काय हे सांगितलं, आणि असं जे संवेदना त्यांनी सांगितलं त्या संवेदनेविषयी 4 विधानापैकी कोणते विधान संवेदनेविषयीचे विधान आहे ओळखायचं आहे. ऑप्शन नंबर 1, संवेदना फक्त आंतरिक प्रक्रिया आहे. योग्य विधान आहे का? त्याने योग्य विधान ओळखा म्हणलंय. संवेदना आंतरिक प्रक्रिया आहे, नाही, हे विधान चुकीचं आहे. संवेदना ही आपली इच्छा असेल तरच संवेदना होते, हे सुद्धा विधान चुकीचं आहे. संवेदनेच्या बाबतीत व्यक्ती ही सक्रिय असते, हे विधान बरोबर आहे. संवेदनेच्या बाबतीत व्यक्ती ही सक्रिय असतेच, तर ती सक्रिय नसेल तर संवेदना निर्माण होऊ शकत. चौथं विधान, संवेदना प्रक्रिया मनाचा एक अकरण रूप व्यापार आहे. असा व्यापार संवेदना असू शकत नाही. इथं तुम्हाला संवेदनेविषयीच तुम्हाला दिलेलं कोणते विधान अगदी योग्य आहे, तर संवेदनेच्या बाबतीत व्यक्ती ही सक्रिय असते, हे विधान बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं उत्तर आहे. तुझा प्रश्न पहा, हरवलेले नाणे शोधताना कागदाचा पांढरा वर्तुळाकार तुकडा ते नाणे असल्याचा भास होतो. चांदण्या रात्री दूर एखादी झुडूप पाहून मनुष्य व एखादी प्राणी असल्याचा भास होतो. हे खालीलपैकी अवबोधाच्या कोणत्या इंद्रिय भ्रम दोषामुळे होतो? आता चित्तभ्रम मध्ये काय सांगितलं तुम्हाला? चित्तभ्रम म्हणजे काय? बघा, आता अवबोधातले 2 दोष कोणते? इंद्रिय भ्रम आणि काय तुमचा चित्तभ्रम. इंद्रिय भ्रम आणि चित्तभ्रमातला फरक काय? जर चित्तभ्रम म्हणत असाल तसं असणं असा भास हो, प्रत्यक्षात ते तिथे तसं नसतं, परंतु त्याला वाटतं की तसं आहे, तो चित्तभ्रम आहे. जसं बाटलीच्या बुचाचं आपण उदाहरण घेतलं तर इंद्रिय भ्रम, असाच इंद्रिय भ्रम बघा.
हरवलेले नाणे शोधताना कागदाचा पांढरा वर्तुळाकार तुकडा नाणे असल्याचा भास होतो. किंवा चांदण्या रात्री दूर तुम्ही चांदण्या रात्री जात असताना दूर कुठेतरी एक झुडूप दिसलं. ते हालत असताना आपल्याला विनाकारण कशाचा बोध होऊन जातो? एखादी मनुष्य किंवा तिथं प्राणी असल्याचा आपल्याला बोध होऊन जातो. अवबोधातला दोष म्हणजे इंद्रिय भ्रम आहे. मग तर तुम्हाला काय सांगितलेलं आहे, की या अवबोधाच्या कोणत्या इंद्रिय भ्रमदोषामुळं हे असे प्रकार घडू शकतात? तर मला वाटतं हा प्रश्न याच्या अगोदर आलेला आहे. आणि त्याही वेळी आपण याचं विश्लेषण बघितलेलं होतं. हे भौतिक इंद्रिय भ्रमचं उदाहरण आहे. भौतिक इंद्रिय भ्रम. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं उत्तर आहे. इथं भौमितिक इंद्रिय भ्रम म्हणलेला आहे. काही टेक्निकल इथं मिस्टेक झालेली आहे. भौमितिक नसून त्याला भौतिक इंद्रिय भ्रम म्हणतात आणि हे तुमचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहू. ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्व अनुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे प्रतिमा होय. आता बघा इथे त्यानं काय म्हणले, प्रतिमा म्हणजे काय तुम्हाला आधी सांगितले. प्रतिमेची व्याख्या दिली. खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे? त्याला प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे हे विधान आपल्याला विचारून गेलेलं आहे. अच्छा, हाही प्रश्न याच्या अगोदर झालेला आहे. पूर्वानुभव प्रतिमा तयार होत नाही. सर्व प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होतात. पूर्वानुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. प्रतिमा स्थिर असतात. प्रतिमेची तीव्रता सर्वांमध्ये सारखी असते. अच्छा, हा ठीक आहे. ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वानुभवाचे पुनरुज्जीवन होणे म्हणजे प्रतिमा होय. ही प्रतिमेची तुम्हाला इथे व्याख्या दिलेली आहे. खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे? प्रतिमा स्थिर असतात? नाही. प्रतिमा स्थिर असू शकत नाही. प्रतिमांची तीव्रता सर्वांमध्ये सारखीच असते किंवा पूर्व अनुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. सर्व प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होतात. मित्रांनो, प्रतिमा स्थिर असत नाहीत हे विधान प्रतिमेचं वैशिष्ट्य होत नाही. पूर्व अनुभव काय तुमच्या प्रतिमांची तीव्रता सर्वांमध्ये सारखीच असते. प्रतिमांची तीव्रता कधीच सारखी सगळ्यामध्ये असू शकत नाही. सर्व प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होतात नाही. कमी अधिक प्रमाणात त्या निर्माण होतात. इथं प्रतिमेचं वैशिष्ट्य असलेलं विधान आहे. कोणतीही प्रतिमा तयार व्हायची असे कोणतीही प्रतिमा तयार होत असेल, पूर्व अनुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. हे या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघूया. आंतरिक प्रेरणेबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तुम्हाला अयोग्य विधान ओळखा म्हणून सांगितलं. आंतरिक प्रेरणेबाबत प्रेरणेचे 2 प्रकार पडतात. एक आंतरिक प्रेरणा आणि दुसरं बाह्य प्रेरणा. आता इथं तुम्हाला प्रश्न काय विचारले? आंतरिक प्रेरणेबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? जर आंतरिक प्रेरणा तुम्ही शोधत असाल तर आंतरिक प्रेरणेबाबत अयोग्य विधान कोणतं आहे ते शोधा. विषयाची आवड ही आंतरिक प्रेरणा आहे. हे विधान बरोबर आहे. विषयाची आवड असणं आतून आलेली आपली इन्नर ती एक प्रेरणा म्हणून त्याला ओळखलं जातं. पहिलं विधान बरोबर आहे. विषयाची आवड असणं आंतरिक प्रेरणा आहे का? आहे. आंतरिक प्रेरणा व अभिरुची यांचा निकटचा संबंध आहे. बिलकुल. आंतरिक प्रेरणा आणि अभिरुची यांचा निकटचा संबंध येतो. प्रोत्साहके आंतरिक प्रेरणा आहेत. तू बाहेरून दिलेलं कोणतंही प्रोत्साहन हे आंतरिक प्रेरणा होऊ शकत नाही. ते बाह्य घटक होऊ शकेल. अभिरुची हा आंतरिक प्रेरणेचा पाया आहे. बिलकुल. यापैकी प्रोत्साहके जे आहे, हे प्रोत्साहके आंतरिक प्रेरणा नाही. प्रोत्साहन आपण बाहेरून देत असतो. प्रेरणेसाठी प्रोत्साहन गरजेचं असतं. पण प्रोत्साहके हे आंतरिक प्रेरणा नाही. प्रोत्साहके हे बाह्य घटक आहेत. प्रेरणेचे बाह्य घटक आहे. म्हणून ते आंतरिक प्रेरणेचा घटक होऊ शकत नाही. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. शेफर यांनी मांडलेल्या बुद्धिमत्तेच्या 120 घटकांचे वर्गीकरण 3 गटात केले आहे. त्यापैकी क्रिया या गटात खालीलपैकी कोणता घटक येत नाही? मित्रांनो, या अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे.
गिलफोर्ड यांनी आपल्या बुद्धिमत्तेची उपपत्ती मांडत असताना त्यांनी त्या उपपत्तीमध्ये बुद्धिमत्तेचे वर्गीकरण 3 भागात निर्माण केलेले होते. आशय, क्रिया, निर्मिती. कोणते घटक? आशय, क्रिया आणि निर्मिती. त्याच्या अगोदरच आपण बघितलेले आहेत 4, 5, 6. आता बघा, घटकांचे वर्गीकरण त्यांनी 3 गटात केले. हे 3 गट. त्यापैकी क्रिया या गटात खालीलपैकी कोणता घटक बसत नाही? तर इथं जे 4 तुम्हाला क्रिया सांगितलेल्या आहेत. माफ करा, आशय 5, क्रिया 4. आता कोणत्या घटकात तुम्हाला बसत नाही म्हणून सांगितलेलं आहे? क्रिया. क्रिया या गटात खालीलपैकी कोणता घटक बसत नाही? बुद्धिमत्तेचे एकूण तुम्हाला वर्गीकरण त्यांनी 3 गटात तुम्हाला करून दिलं. आशय, निर्मिती, क्रिया. हे मागच्या वेळेस विश्लेषण देताना मागं पुढं झालं होतं. आशय किती, क्रिया किती आणि निर्मिती किती. तर हे 3 घटक त्यावेळी संख्या मागं पुढे झालेली होती. त्याबद्दल क्षमस्व आहे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तर इथं बघा, त्याने काय म्हणलं, हे जे त्यांनी घटक मानलेले वर्गीकरण केलेले आहेत कोण? गिलफोर्डनं. क्रिया या घटकात खालीलपैकी कोणता घटक बसत नाही? बोध बसतो, स्मरण बसतं, मूल्यमापन बसतं, पद्धती बसत नाही. इथं तर्क बसतो. काय बसतो इथं? तर्क. हे 4 घटक आपल्याला क्रियेमध्ये सांगता येतात. परंतु पद्धती हा घटक यामध्ये बसत नाही. कशामध्ये? क्रिया या घटकात पद्धती बसत नाही. बोध, स्मरण, मूल्यमापन आणि तर्क हे बसू शकतात. परंतु पद्धती हा घटक बसू शकत नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं उत्तर. पुढचा प्रश्न बघूया. सॅलोवी व मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणता उपघटक समाविष्ट नाही? आधी ते शास्त्रज्ञ माहित, मानसशास्त्रज्ञ माहित करून घ्या. एक आहे सॅलोवी, दुसरा मेयर. सॅलोवी व मेयर यांनी खाली दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील, या दोघांनी भावनिक बुद्धिमत्तेचे घटक मानलेले, या दोघांनी मानलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मप्रचिती विशिष्ट कोणता? भावनिक बुद्धिमत्तेत त्यांनी जो घटक मानला ते आत्मप्रचिती. आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणता उपघटक समाविष्ट नाही? मानसशास्त्रज्ञ शॉल्वे आणि मेयर यांनी भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मप्रचिती हा एक घटक मानला आणि आत्मप्रचिती या घटकामध्ये खालीलपैकी कोणता उपघटक समाविष्ट होत नाही? पहिला उपघटक आत्मनियंत्रण समाविष्ट होऊ शकतो का? कशात? आत्मप्रचितीमध्ये. दुसरा अचूक आत्मनिरीक्षण. तिसरा आत्मविश्वास. चौथा भावनांची जाणीव. मित्रांनो, आत्मप्रचिती या घटकामध्ये आत्मनियंत्रण हा उपघटक समाविष्ट होऊ शकत नाही. कारण यामध्ये ताण, तणाव, आवेग, नियंत्रण या सगळ्या गोष्टी एकत्रित आलेल्या असतात आणि आत्मप्रचितीचा त्यांनी तुम्हाला उपघटक विचारलेला आहे. आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणता उपघटक समाविष्ट होऊ शकत नाही आणि आत्मनियंत्रण हे उपघटक होऊ शकत नाही. कशाच? आत्मप्रचिती. आत्मप्रचितीचं जर उपघटक म्हणला, चूक आत्मनिरीक्षण उपघटक होऊ शकतो, आत्मविश्वास होऊ शकतो, भावनांची जाणीव होऊ शकते. परंतु आपल्याकडे असलेल्या मानसिकतेमधले ताण, तणाव, आवेग, या आवेगावरचं नियंत्रण या सगळ्या गोष्टी आत्मनियंत्रणामध्ये येतात आणि आत्मनियंत्रण आत्मप्रचितीचा उपघटक होऊ शकत नाही. ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं उत्तर आहे. हा घटक होऊ शकत नाही. करेक्ट उत्तर कोणतं असेल? आत्मनियंत्रण. हे 3 बरोबर आहेत, हे चुकीचं आहे. म्हणून उत्तर ऑप्शन नंबर 1 आत्मनियंत्रण. तया मनावर दडपण घेऊन त्याचा अध्ययनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणून शिक्षकाने खालीलपैकी कोणती बाब पाळून अध्यापन करावे? आता इथं सरळ सरळ शिक्षकाला त्याने एक सल्ला दिला किंवा शिक्षकाला त्याने एक इथं सूचना दिली. कसली सूचना दिलेली आहे? मनावर दडपण घेऊन त्याचा अध्ययनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते.
विद्यार्थी काय करतील? मनावर दडपण घेतील. मनावर दडपण घेऊन घेतलेल्या दडपणाचा विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते. अनुकूल नाही तर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते. कारण विद्यार्थी मनावर दडपण घेतात. मनावर घेतलेल्या दडपणाचा त्यांच्या अध्ययनावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. जर असं होत असेल तर शिक्षकांना सूचना काय देण्यात आल्या? म्हणून शिक्षकाने खालीलपैकी कोणती बाब टाळून अध्यापन करावे? यापैकी 4 खाली विधानं दिलेत. यापैकी शिक्षकाने काय टाळावे? जेणेकरून त्यांच्या मनावर दडपण येणार नाही आणि अध्ययनावर त्याचा प्रतिकूल परिणाम होणार नाही. ऑप्शन नंबर 1, कठीण विषय सोपा करून सांगावा. अगदी बरोबर. म्हणजे हे टाळू नये, हे करावं. त्याने कोणती बाब टाळावी असं म्हणलेलं आहे. ही बाब टाळू नये. कठीण विषय गुरुजींनी सोपा करून सांगावा. विद्यार्थ्यांना अपयश पचविण्यास शिकवावं. बिलकुल. हे शिक्षकाचं कर्तव्य आहेच. आलेलं अपयश कसं पचवलं पाहिजे. विद्यार्थ्यांना अपयश पचवण्यास शिकवावे. हा घटक टाळू नये, ही बाब टाळता येत नाही. विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घ्याव्यात. हो. तरच विद्यार्थ्याला आत्मविश्वास वाढेल. त्याला अध्ययनातली प्रेरणा लाभू शकेल. प्रोत्साहक तुम्ही म्हणू शकाल. त्यानंतर विद्यार्थ्याशी जेवढ्यास तेवढे वागावे. मित्रांनो, संबंध विद्यार्थ्यांसोबत तुम्हाला समान वागणूक द्यायची आहे. म्हणजे कोणती बाब टाळायची आहे म्हणून शिक्षकांनी खालीलपैकी कोणती बाब टाळून अध्यापन करावे? विद्यार्थ्यास जेवढ्यास तेवढे वागावे. जेवढ्यास तेवढे वागल्याच्या नंतर विद्यार्थ्याला आपल्याबद्दल किंवा त्या अनुषंगाने तुम्ही जात असाल तर थोडंसं त्या विद्यार्थ्यांना अवघडल्यासारखं वाटू शकतं. म्हणून विद्यार्थ्यास जेवढ्यास तेवढे वागावे ही बाब टाळून द्यावी. उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. खाली दिलेल्या उदाहरणामध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील संबोधनात्मक स्तराचे उदाहरण आहे? तर इथं तुम्हाला विचार प्रक्रिया सांगितलेली आहे आणि विचार प्रक्रियेमध्ये तुम्हाला संबोधनात्मक स्तर सांगितलेला आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याला आपण संबोधनात्मक स्तर असं म्हणतोय, हा संबोधनात्मक स्तर विचार प्रक्रियेचा सर्वोच्च स्तर आहे. जिथं तुम्हाला इथं त्याने संबोधनात्मक स्तर सांगितलेला आहे. विचार प्रक्रियेमधला एक घटक संबोधनात्मक स्तर. संबोधनात्मक स्तर हा विचार प्रक्रियेतला सर्वोच्च स्तर आहे. त्या स्तरामध्ये अमूर्त संकल्पना, कल्पना शक्तिपूर्ण आणि सृजनशीलतेचा उत्कृष्ट वापर करता आला पाहिजे. कारण संबोधनात्मक स्तर विचार प्रक्रियेतला सर्वोच्च स्तर आहे. इथे प्रत्येकाला अमूर्त कल्पना, संकल्पना, कल्पनाशक्ती पूर्ण वापरायचं आहे. सृजनशीलता वापरून त्याला आपलं कार्य इथं करायचं आहे. मग आता प्रश्न काय विचारला? खाली दिलेल्या उदाहरणात कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील संबोधनात्मक स्तराचे उदाहरण आहे? विचार प्रक्रियेतला सर्वोच्च घटक म्हणून आपण संबोधनात्मक स्तराकडे बघत असतो. मग आता कोणते उदाहरण संबोधनात्मक स्तराचे होऊ शकते? रेडिओवर गाणे ऐकताना त्यातील गेयता, स्वर, ताल असे इत्यादींचा विचार करणे. आता इत्यादींचा रेडिओवर फक्त गाणे ऐकायचे. गाणे ऐकताना त्यातली गेयता, त्यातला स्वर, त्यातली ताल असे इत्यादींचा विचार करणं ही संबोधनात्मक स्तर होऊ शकत नाही. हा, जर समजा तुम्ही एखादी कविता लिहिणार असाल, एखादी गीत लिहिणार असाल, तर गीत लिहिण्यासाठी तुमची अमूर्त संकल्पना, कल्पनाशक्ती पूर्ण आणि सृजनशीलतेचा अचूक वापर करून तुम्ही कविता किंवा एखादी ते गाणं लिहिताना वापर जे करतात ना, त्याला म्हणतात संबोधनात्मक स्तर. ऐकण्यासाठी हे संबोधनात्मक स्तर नाही. त्यानंतर कॉफी पिताना तिचा स्वाद व चव याविषयी विचार करणे. नाही मित्रांनो, हा पण संबोधनात्मक स्तर होत नाही. कॉफी पिताना तुम्ही चव घ्यालात, स्वाद घ्यालात, हे मान्य करू. कॉफीचं बी कसं तयार केलं जातं, कॉफी कशी तयार करावी लागते, कॉफीच्या बियाणाची निर्मिती कशी झाली पाहिजे, याबद्दल जेव्हा तुम्ही विचार करीत असतात, तर त्यावेळी मात्र ते संशोधन म्हणजे संबोधनात्मक स्तर होऊ शकतं. ते पण नाही होणार. त्यानंतर दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे.
आणि चौथं, सूर्योदय पाहताना निसर्ग सौंदर्याबाबत विचार करणे आहे. संबोधनात्मक मध्ये यातलं अयोग्य विधान मला वाटतं नंबर 3 खाली दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे. खाली दिलेल्या म्हणजे तुम्हाला एखादी निबंध लिहायला सांगितलेला आहे. निबंध लिहित असताना माणूस अमूर्त संकल्पनेचा विचार करतो. कल्पनाशक्तीचा पुरेपूर वापर करतो. सृजनशीलतेचा अचूक वापर तो करू शकतो. या सगळ्या गोष्टी एकत्रित आणणं म्हणजेच त्या स्तराला प्रक्रियेतला संबोधनात्मक स्तर म्हणून ओळखला जातो. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे विधान तुमचं बरोबर आहे. स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण. त्यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे अनुभवाचे स्वरूप. अनुभवाच्या स्वरूपामध्ये खालीलपैकी कोणती बाब येत नाही? तर कोणती बाब येत नाही हे तुम्हाला विचारलेलं आहे. वर काय दिलेलं आहे तुम्हाला? स्मरणाचे घटक दिलेले आहेत. स्मरणाचा घटक म्हणजे काय? त्याबद्दल तुम्हाला माहिती दिली. आणि माहिती देऊन तुम्हाला काय म्हणलंय? या अनुभवाचं असं स्वरूप आहे. अनुभवाच्या स्वरूपामध्ये खालीलपैकी कोणतं घटक येत नाही? वर तुम्हाला अनुभव म्हणजे काय, स्मरण म्हणजे काय याबद्दल माहिती दिली आणि आता म्हणतं अनुभवाच्या स्वरूपामध्ये खालीलपैकी कोणती बाब येत नाही? चेतकाची तीव्रता, ऑप्शन नंबर 2 अर्थपूर्णता, ऑप्शन नंबर 3 व्यक्तीची मनोवृत्ती आणि ऑप्शन नंबर 4 चेतक स्त्रोत. यापैकी कोणता घटक अनुभवाच्या स्वरूपामध्ये येत नाही? चेतकाची तीव्रता अनुभवाच्या स्वरूपात येते. अर्थपूर्णता येते. चेतक स्त्रोत येतो. फक्त अनुभवाच्या स्वरूपामध्ये येत नाही. ती म्हणजे व्यक्तीची मनोवृत्ती. व्यक्तीची मनोवृत्ती ॲटिट्यूड ऑफ द पर्सन चे अनुभवाच्या स्वरूपामध्ये येत नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा. खाली दिलेल्या विधानामध्ये विस्मरणाविषयीचे कोणते विधान योग्य नाही? मला शेवटचा शब्द फार महत्वाचा. योग्य की अयोग्य? आता इथं तुम्हाला काय दिलंय? विस्मरणाबद्दल माहिती दिलेली या 4 विधानात. विस्मरणाविषयी खालील विधानामध्ये विस्मरणाविषयीचे कोणते विधान योग्य नाही? बघा, पहिलं ज्या गोष्टीचे संस्करण झालेले नसते ते विस्मरण होते. हे विधान बरोबर आहे. विस्मरण होणे म्हणजे धारणेचा अभाव होय. ती गोष्ट जर आपल्या डोक्यातून निघून जात असेल म्हणजे विसरून गेलेला असाल तर धारणा आपली कमी झालेली आहे. त्या धारणेच्या अभावामुळं विस्मरण होतं. विस्मरण होणं म्हणजे धारणेचा अभाव होय. हेही विधान बरोबर आहे. भावनिक उद्रेक भावनिक उद्रेकाच्या स्थितीत शिकलेल्या गोष्टींचे विस्मरण होत नाही. भावनिक उद्रेकाच्या स्थितीत शिकलेल्या गोष्टींचे विस्मरण होत नाही. जेव्हा अतिशय भावनिक होऊन तुमचा उद्रेक झाला अशा वेळी एखादी गोष्ट तुम्ही शिकलात तर भावनिक उद्रेकाच्या स्थितीमध्ये शिकलेल्या गोष्टीचे विस्मरण होत नाही. मित्रांनो, ही गोष्ट अगदी बरोबर आहे. कारण अशा वेळी पर्टिक्युलर कुठेतरी दररोज भावनिक उद्रेक होत नाही. पण जेव्हा भावनिक उद्रेक झालेला आहे, अशी घटना घडलेली आहे आणि नेमकं भावनिक उद्रेकाच्या वेळी जर एखादी गोष्ट तुम्ही शिकलेला असाल, तर अशा गोष्टी लवकर विसरू शकत नाही. अशा गोष्टीचं विस्मरण होत नाही. कोणते विधान योग्य नाही? शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले असताना शिकलेल्या गोष्टींची धारणा चांगली होत नाही आणि विस्मरण होते. विस्मरण व्हायला पाहिजे. ही बाब आहे. पण बघा, भावनिक उद्रेकाच्या स्थितीत शिकलेल्या गोष्टींचे विस्मरण होत नाही. हे विधान इथं लागू होत नाही. कारण त्या गोष्टींचं विस्मरण होत नाही असं आपल्याला म्हणता येऊ शकत नाही. हो. भावनिकाच्या उद्रेक शिकलेल्या गोष्टींचे विस्मरण होत नाही. विस्मरण होते. हां, बरोबर. इथं मुळात ह्या विधानातच एक शब्द इकडं-तिकडं झालेला आहे. त्यामुळं तर तुमचं हेच असणार भावनिक उद्रेकाच्या स्थितीमधले. परंतु जेव्हा त्यांनी प्रश्न विचारतानाच तुम्हाला यामध्ये काहीतरी टेक्निकल केलेलं आहे. या प्रश्नाला मग मी पुढच्या सीरीजमध्ये हा प्रश्न मी रिपीट करून अजून एकदा व्यवस्थित करेन. हे तुमचं उत्तर असेल.
खालीलपैकी कोणती प्रेरणा ही मनोसामाजिक प्रेरणा आहे? इथं तुम्हाला प्रेरणेचे एवढे काही प्रकार दिलेले आहेत किंवा माहिती दिलेली आहे. एवढ्यापैकी खालीलपैकी कोणती प्रेरणा मनोसामाजिक प्रेरणा नाही? माफ करा, नाही म्हणलेलं आहे. कोणती प्रेरणा सामाजिक प्रेरणा नाही? संपादन सामाजिक प्रेरणा आहे. संलग्न म्हणजे मनोसामाजिक प्रेरणा आहे का? संलग्न सुद्धा मनोसामाजिक प्रेरणा आहे. कुतूहल व शोधन ही सुद्धा मनोसामाजिक प्रेरणा आहे. उत्सर्जन ही मनोसामाजिक प्रेरणा होऊ शकत नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असेल. परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती असे म्हणणे म्हणजे जास्त संरक्षण यंत्रणेचा वापर करणे. आता इथं तुम्हाला संरक्षण यंत्रणा 4 प्रकारची दिली. नकारात्मक संरक्षण यंत्रणा, आत्मताडण, तादात्म्य आणि प्रक्षेपण. परीक्षेत तुम्हाला कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती. पण दोष कुणाला दिलो? प्रश्नपत्रिकेला दोष दिलो. मित्रांनो, याचा सरळ सरळ अर्थ काय होतो लक्षात घ्या, की अशा वेळी आपल्या भावना, विचार, प्रेरणा, इच्छा आपण काय करतो? इतरांकडे पास करण्याचा प्रयत्न करतो. जे मूळ वास्तव आहे, पेपर अवघड आहे, मी अभ्यास केला नाही. अभ्यास न करणं, तुम्ही वास्तवापासून इथं पळ काढलेला आहे. त्यानंतर कमतरता, आपल्यात असलेली कमतरता आपण स्वीकारत नाही. आपली कमतरता आपण अस्वीकारणीय ठेवू शकतो. विनाकारण त्या गोष्टीबद्दल आपण वाद निर्माण करतो. आणि या सगळ्या गोष्टी, सगळे घटक कशाचे? हे प्रक्षेपणाचे घटक आहेत. आपली स्वतःची भूमिका चुकीची असताना ती स्वीकारायचं नाही. वास्तवापासून आपण पळ काढत जाणं. जे काही तुमचा अभ्यास झाला नाही पण दोष तुम्ही प्रश्नपत्रिकेला दिला. परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होते असे म्हणणे कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करणे होय? तर ती संरक्षण यंत्रणा आहे प्रक्षेपण. या संरक्षण यंत्रणेचा वापर करणे हे उत्तर तुमचं अगदी अचूक आणि बरोबर असेल. संवेदना निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबींची गरज असते? एवढे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत आणि यामध्ये तुम्हाला सांगितलंय की संवेदना निर्माण जर व्हायचं असेल कोणते घटक अपेक्षित आहेत? तर यामध्ये बाह्य उद्दीपक, बिलकुल संवेदना निर्मितीसाठी बाह्य उद्दीपकाची गरज आहे. 2 सक्षम ज्ञानेंद्रियाची गरज आहे. आपली इच्छा असणे गरजेचे असते. चूक. संवेदना निर्मितीसाठी तुम्हाला इच्छेची गरज नाही, मज्जा संस्थेची गरज असते. ती बरोबर. अ, ब, क. इच्छेवर कधी संवेदना नसते. त्यामुळं पहिले 3 बाह्य उद्दीपक, सक्षम ज्ञानेंद्रिय आणि चौथा मज्जा संस्था. अ, ब, ड. अ, ब, ड. ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं उत्तर आहे. संवेदना निर्माण होण्यासाठी गरज कशाची असते? तर संवेदना निर्माण होण्यासाठी बाह्य उद्दीपक, त्याचबरोबर सक्षम ज्ञानेंद्रिय आणि मज्जा संस्था यांची गरज असते, इच्छेची गरज नसते. त्यानंतरच्या प्रश्नाकडे जाऊ. आणि अशा पद्धतीनं आजची आपली इथं बालमानसशास्त्राची PYQ ची 24 प्रश्नांची इथं सिरीज आपली थांबलेली आहे. यानंतर अशाच प्रश्नपत्रिका घेऊन PYQ घेऊन आपण पुढे येणार आहोत. यासोबतच मित्रांनो, आपल्या GS ऍपमध्ये सुद्धा आपण इथं जेवढे जे विषय सुरू केलेले आहेत, इतिहास, पंचायत राज, इतिहास संपलेला आहे, भूगोल आहे, पंचायत राज, भूगोल, पंचायत राज सुरू झालेला आहे आणि समाज सुधारक, राज्यघटना परीक्षेच्या अगोदर हे आपण कव्हर करतोय. इथं सुद्धा आपण PYQ च्या माध्यमातून जातोय. परीक्षेपर्यंत केवळ 399 रुपयामध्ये आपण तुम्हाला ही बॅच दिलेली आहे. या बॅचचा सर्वांनी पुरेपूर फायदा घ्यावा हीच विनंती. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये अजून एकदा एका नवीन PYQ च्या सोबत आणि स्पष्टीकरणासहित पण PYQ बाल मानसशास्त्राचे घेणार आहोत. भेटूया तोपर्यंत सर्वांना नमस्कार, धन्यवाद मित्रांनो.